हॅलो मुलांनो, नमस्कार. आज आपण महाराष्ट्र बोर्डाच्या सायन्समधील पार्ट 1मधील पहिलं चॅप्टर ग्रॅव्हिटेशन शिकणार आहोत. ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटेशनसाठी जे बेसिक लागतं ते बेसिक आज आपण बघणार आहोत. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरसाठी ज्या बेसिक कन्सेप्ट माहिती असावे लागतात आपल्याला 8वी 9वी 10वीच्या किंवा 9वीच्या, त्या बेसिक कन्सेप्ट आज आपण बघणार आहोत. आणि मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये ग्रॅव्हिटेशन बघूया. आज ग्रॅव्हिटेशनसाठी जे बेसिक लागतं ते बघूया आपण. तर महत्त्वाच्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. पहिलं बघणार आहोत आपण फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीजला मराठीमध्ये काय म्हणतात? भौतिक राशी. डेफिनेशन अशी आहे, दोज क्वांटिटीज म्हणजे अशा राशी विच कॅन बी मेजर्ड, ज्या मोजल्या जाऊ शकतात, आर कॉल्ड, त्यांना म्हटलं जातं फिजिकल क्वांटिटीज. दोज क्वांटिटीज अशा राशी विच कॅन बी मेजर्ड, ज्या मोजल्या जाऊ शकतात, आर कॉल्ड, त्यांना म्हटलं जातं फिजिकल क्वांटिटीज. ज्या राशी किंवा परिमाणे मोजता येतात त्यांना भौतिक राशी म्हणतात. आपण एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे लेंथ. लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी जिला आपण मेजर करू शकतो. समजा आपण लेंथ ऑफ पेन मोजू शकतो, पेनची लांबी मोजू शकतो. समजा मी पेनची लांबी मोजली, ती आली 5 सेंटीमीटर. तर आपण लेंथ मोजू शकतो, म्हणजे लेंथ ही काय झाली? फिजिकल क्वांटिटी. अँड लेंथ कॅन बी मेजर, लेंथ मोजली जाऊ शकते. कशाचा उपयोग करून? रुलर, टेप किंवा मीटर स्केल याचा उपयोग करून आपण लेंथ मोजू शकतो. म्हणून लेंथ काय झाली? फिजिकल क्वांटिटी. समजा आपण म्हणतो लेंथ ऑफ पेन 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ रूम 50 सेंटीमीटर, लेंथ ऑफ रोड 10 किलोमीटर, म्हणजे आपण लेंथ मोजू शकतो. म्हणजे लेंथ काय झाली? फिजिकल क्वांटिटी. दुसरं एक्झाम्पल आहे टाईम. टाईम इट कॅन बी मेजर्ड विथ क्लॉक्स अँड स्टॉप वॉचेस. म्हणजे टाईम मोजला जाऊ शकतो क्लॉकचा उपयोग करून आणि स्टॉप वॉचेसचा उपयोग करून. समजा आपण म्हणतो इट इज 5 o'clock. टाईम मोजता येऊ शकतो, म्हणून टाईम काय झाली? फिजिकल क्वांटिटी. थर्ड एक्झाम्पल आहे टेम्परेचर. इट कॅन बी मेजर्ड, हे मोजलं जाऊ शकतं विथ थर्मोमीटर. थर्मोमीटरचा उपयोग करून टेम्परेचर मोजलं जाऊ शकतं. म्हणून टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल काय? टेम्परेचर ऑफ नाशिक इज 37 डिग्री सेल्सिअस. थोडक्यात व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिजिकल क्वांटिटीज? दोज क्वांटिटीज म्हणजे अशा गोष्टी, अशा राशी विच कॅन बी मेजर्ड, ज्या मोजल्या जाऊ शकतात, आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. आपण लेंथ मोजू शकतो, म्हणजे लेंथ काय झाली? फिजिकल क्वांटिटी. टाईम मोजू शकतो, म्हणजे टाईम काय झाली? फिजिकल क्वांटिटी. टेम्परेचर मोजू शकतो, म्हणजे टेम्परेचर काय झाली? फिजिकल क्वांटिटीज. आय होप तुम्हाला फिजिकल क्वांटिटी या शब्दाचा अर्थ कळालेला असेल. पुढे 11वीला आणि 12वीला सुद्धा हे शब्द येतील आणि आपल्या ह्या धड्यामध्ये सुद्धा हे शब्द येणार आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा शब्द लक्षात ठेवा. फिजिकल क्वांटिटीज, दोज क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड, अशा गोष्टी ज्या मोजल्या जाऊ शकतात. वी कॅन मेजर लेंथ, सो लेंथ इज अ फिजिकल क्वांटिटी. वी कॅन मेजर टाईम, सो टाईम इज अ फिजिकल क्वांटिटी. वी कॅन मेजर टेम्परेचर, सो टेम्परेचर इज अ फिजिकल क्वांटिटी. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता बघा, फिजिकल क्वांटिटीचे 2 प्रकार पडतात. देर आर 2 टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. देर आर 2 टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. भौतिक क्वांटिटीचे 2 प्रकार पडतात. पहिले आपण बघणार आहे स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीजला मराठीमध्ये काय म्हणतात? अदिश राशी. अदिश म्हणजे ज्या राशींना दिशा नसते. डेफिनेशन बघूया. दोज फिजिकल क्वांटिटीज, अशा भौतिक राशी विच हॅव, ज्यांना असते, मॅग्निट्यूड ओनली. मॅग्निट्यूड म्हणजे काय? परिमाण असते त्यांना. दे डू नॉट हॅव डायरेक्शन, त्यांना दिशा नसते, आर कॉल्ड स्केलर क्वांटिटीज. मराठीमध्ये काय आहे? ज्या भौतिक राशींना फक्त परिमाण असते, दिशा नसते, अशा राशींना अदिश राशी म्हणतात. आता स्केलर क्वांटिटीजमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजावतो. लेंथ. लेंथ म्हणजे काय? लांबी. आपण मोजलं, समजा आपल्याकडे हा पेन आहे. आपण काय म्हणतो? द लेंथ ऑफ पेन इज 5 सेंटीमीटर. या 5 सेंटीमीटरला काय म्हणतात? मॅग्निट्यूड. आपल्याला जर तुम्हाला मी पेनची लांबी मोजायला लावली, तुम्ही पेनची लांबी मोजली आणि मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द लेंथ ऑफ पेन, तुम्ही उत्तर काय देणार? 5 सेंटीमीटर. सो 5 सेंटीमीटर हे काय झालं? मॅग्निट्यूड. म्हणजे लेंथ मोजताना आपल्याला फक्त माप सांगावं लागतं, त्याचं परिमाण सांगावं लागतं, दिशा सांगण्याची गरज येत नाही. किंवा लेंथ मोजताना उत्तर
पूर्व, पश्चिम, दक्षिण किंवा नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट असं सांगण्याची गरज येत नाही. म्हणजे ज्या गोष्टींना फक्त काय लागतं, मॅग्नेट्यूड लागतं. मॅग्नेट्यूड म्हणजे माप. 5 सेंटीमीटर हे काय झालं, मॅग्नेट्यूड. लेंथ ऑफ द पेन मोजताना आपण फक्त काय सांगितलं, मॅग्नेट्यूड. म्हणजे ज्या गोष्टी सांगण्यासाठी फक्त मॅग्नेट्यूड सांगावी लागते, डायरेक्शन सांगण्याची गरज येत नाही, अशा राशींना काय म्हणतात, स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल काय घेतलं, टाईम. मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज अ टाईम नाव, तर तुम्ही काय म्हणतात, इट इज अ 9 o'clock. तुम्ही उत्तर फक्त काय दिलं, 9 o'clock. 9ला काय म्हणतात, मॅग्नेट्यूड. म्हणजे टाईम सांगताना फक्त आपल्याला परिमाण सांगावं लागतं, दिशा सांगण्याची गरज येत नाही. म्हणून टाईम कोणती झाली, स्केलर क्वांटिटी. आपण म्हणतो ना ती किती वेळेपासून अभ्यास करते, तर आपण उत्तर काय देतो, सी हॅज बीन स्टडिंग सिन्स लास्ट 5 hours. म्हणजे आपण म्हणतो की ती 5 तासापासून अभ्यास करतात. 5 तास हे काय झालं, मॅग्निट्यूड झालं. आपण म्हणतो का ती 5 तासापासून अभ्यास करते, उत्तरेला, पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला. नाही, टाईम अशी फिजिकल क्वांटिटी आहे जिला सांगण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड लागतं, माप सांगावं लागतं, परिमाण सांगावं लागतं, दिशा सांगावी लागत नाही. म्हणून टाईम काय झाली, ही स्केलर क्वांटिटी झाली. टेम्परेचर, आपण असं म्हणतो ना, व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ नाशिक नाव, तर उत्तर काय येतं, द टेम्परेचर ऑफ नाशिक इज 37 डिग्री सेल्सिअस. तर 37 हे काय झालं, मॅग्निट्यूड झाली. 37 हे काय झाले, मॅग्निट्यूड. आपण असं म्हणतो की नाशिकचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअसचे उत्तरेला, पूर्वेला, पश्चिमेला. नाही. थोडक्यात फिजिकल क्वांटिटीजमधली पहिली काय आहे, स्केलर क्वांटिटीज म्हणजे काय, दोज फिजिकल क्वांटिटीज, अशा भौतिक राशी विच हॅव मॅग्निट्यूड, त्यांना फक्त परिमाण असतं. इथं लेंथ ऑफ द पेन 5 सेंटीमीटर हे काय झालं, मॅग्निट्यूड. 9 o'clock काय झालं, मॅग्निट्यूड. 5 hours काय झालं, मॅग्निट्यूड. 37 डिग्री सेल्सिअस काय झालं, हे मॅग्निट्यूड. म्हणजे अशा गोष्टी की ज्यांना व्यक्त करायचं असेल तर फक्त आपल्याला त्याचं माप सांगावं लागतं, दिशा सांगण्याची गरज येत नाही. अशा गोष्टींना आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. एकदा डेफिनेशन, दोज फिजिकल क्वांटिटीज विच हॅव मॅग्निट्यूड ओनली, दे डू नॉट हॅव डायरेक्शन, आर कॉल्ड स्केलर क्वांटिटीज. ज्या भौतिक राशींना फक्त परिणाम असते, दिशा नसते, अशा राशींना काय म्हणतो आपण, अदिश्य राशी म्हणतात. फॉर एक्झाम्पल काय, लेंथ, टाईम, टेम्परेचर, मास, या सगळ्या काय झाल्या, स्केलर क्वांटिटीज. ओके, आता दुसरं बघूया आपण. दुसरं आहे वेक्टर क्वांटिटी. दुसरं काय आहे, वेक्टर क्वांटिटी. मराठीमध्ये त्याला सदिश राशी म्हणतात. डेफिनेशन बघा, दोज फिजिकल क्वांटिटीज, अशा भौतिक राशी विच हॅव, ज्यांना असते मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण, ॲज वेल ॲज म्हणजे काय तसेच, डायरेक्शन म्हणजे काय दिशा, आर कॉल्ड म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, वेक्टर क्वांटिटी. ज्या भौतिक राशींना परिमाण तसेच दिशा असते त्यांना सदिश राशी म्हणतात. आता एक्झाम्पल बघा, डिस्प्लेसमेंट. याच्यानंतर आपल्याला डिस्प्लेसमेंटचा स्टडी करायचाच आहे व्यवस्थित. मी तुम्हाला डिस्प्लेसमेंट काय आहे ते समजावणार आहे. फक्त आता वेक्टर क्वांटिटीचं एक्झाम्पल म्हणून मी डिस्प्लेसमेंट घेतलं आहे. डिस्प्लेसमेंट आपल्याला पुढे बघायचंच आहे. आता मी एक्झाम्पल घेतलं आहे डिस्प्लेसमेंट, त्याला मराठीमध्ये विस्थापन म्हणतात. बॉईज वॉक 100 मीटर नॉर्थ. आता याच्यामध्ये 100 मीटर काय झालं, आपण प्रश्न काय, मुलगा 100 मीटर उत्तरेला चालतो, ते 100 मीटर काय झालं, मॅग्निट्यूड. आणि नॉर्थ काय झाली, डायरेक्शन. बघा, नॉर्थ काय झाली, डायरेक्शन, नॉर्थ डायरेक्शन झाली. 100 बॉईज वॉक 100 मीटर नॉर्थ, तर 100 काय झाली, मॅग्निट्यूड, आणि नॉर्थ काय झाली, डायरेक्शन. म्हणजे मुलगा किती मीटर चालला, 100 मीटर, मॅग्निट्यूड झाले. कुठे चालला, नॉर्थ. म्हणजे ज्या गोष्टींना मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते त्या गोष्टींना, त्या फिजिकल क्वांटिटीजला काय म्हणतात, वेक्टर क्वांटिटीज. मग इथं 100 काय झाली, मॅग्निट्यूड, म्हणजे किती, बॉईज किती चालला, 100 मीटर चालला, आणि कोणत्या दिशेला चालला, नॉर्थ. तर इन विच वे, कोणत्या दिशेला. म्हणजे ज्या गोष्टींना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघंही असते त्यांना काय म्हणतात, वेक्टर क्वांटिटी. तर डिस्प्लेसमेंट ही काय झाली, वेक्टर क्वांटिटी, तिला मॅग्निट्यूड आहे. 100 ही काय झाली, मॅग्निट्यूड, आणि नॉर्थ ही काय झाली, डायरेक्शन. सो एकदा डेफिनेशन बघा. हे बघा, डिस्प्लेसमेंट आपल्याला बघायचंच आहे काय आहे ते. आता फक्त लक्षात ठेवा ते. सो दोज फिजिकल क्वांटिटीज, अशा भौतिक राशी विच हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन आर कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. दोज फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, अशा भौतिक राशी विच हॅव, ज्यांना असतं मॅग्निट्यूड म्हणजे काय परिणाम, ॲज वेल ॲज काय तसेच, डायरेक्शन म्हणजे काय दिशा, आर कॉल्ड वेक्टर क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल काय, डिस्प्लेसमेंट. दुसरे एक्झाम्पल काय आहे वेक्टर क्वांटिटीचं, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्याच आहे. तर आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटीचे किती प्रकार आहेत, 2. एक काय आहे, स्केलर क्वांटिटीज, आणि दुसरी काय आहे, वेक्टर क्वांटिटीज. स्केलर क्वांटिटीज आपण बघितलं, वेक्टर क्वांटिटीज आपण बघितलं. आता आपण पुढे जाऊया. आता बघा, आपल्या
जो 10वीचा धडा आहे ग्रॅव्हिटेशन, त्याच्यामध्ये अनेक वेळा बॉडी हा शब्द येतो. बॉडी किंवा पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट हा शब्द येतो. तर आपण बॉडी म्हणजे काय ते बघूया. बॉडीची काहीशी पर्टिक्युलर डेफिनेशन दिलेली नाही फिजिक्समध्ये, पण तरी आपल्याला बघायचं बॉडी म्हणजे काय, एखादी वस्तू. बॉडी इज एनी ऑब्जेक्ट. बॉडी ही अशी कुठलीही वस्तू असते दॅट हॅज, जिला असते मास म्हणजे काय, वस्तुमान, अँड ऑक्युपाईज स्पेस. अशी वस्तू जिला वस्तुमान असते आणि जी जागा व्यापते, अशा प्रत्येक गोष्टीला काय म्हणणार, बॉडी. फॉर एक्झाम्पल कार, एखादी कार फिरत असेल तर कारला आपण काय म्हणू शकतो, बॉडी. बॉलला आपण काय म्हणू शकतो, बॉडी. एखादी व्यक्ती असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, बॉडी. किंवा अर्थला आपण काय म्हणणार, बॉडी. ज्या वस्तूला मास असतं म्हणजे वजन असतं, थोडक्यात मास आणि वेटमध्ये फरक येते, मी नंतर सांगेल. ज्या वस्तूला मास असतं, वस्तुमान असतं आणि जी वस्तू जागा व्यापते, अशा गोष्टीला काय म्हणतात, बॉडी. मग ती सजीव असू शकते किंवा निर्जीव असू शकते. ओके, तर बॉडी म्हणजे अशी कुठली ऑब्जेक्ट जिला मास असतं. ओके, समजा पेन आहे, पेन काय झाली, बॉडी. टेबल काय झाली, बॉडी. अर्थ काय झाली, बॉडी. एखादी कार काय झाली, बॉडी. जिला थोडक्यात मास आहे आणि जी जागा व्यापते त्याला आपण बॉडी म्हणणार आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला शब्द आला तर तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, बरं, आपण पुढे जाऊया. आपण आता ह्या सगळ्या बेसिक गोष्टी बघणारे. मोशन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, स्पीड, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, ह्या सगळ्या 9वीच्या गोष्टी आहे. पण त्या आपल्याला इथून पुढे 10वी समजून घेण्यासाठी आणि स्पेशली ग्रॅव्हिटेशन हा धडा समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, बरोबर. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊया. आता बघा, मोशन ऑफ अ बॉडी ही पण 9ची डेफिनेशन आहे, 9वीच्या पुस्तकामधली डेफिनेशन आहे. पहिलं चॅप्टर आहे ना त्याच्यामधली. पण आपल्याला याच्यामध्ये येणार आहे ग्रॅव्हिटेशनमध्ये सर्क्युलर मोशन म्हणजे काय. त्याच्याकरता मी मोशनची डेफिनेशन तुम्हाला समजून देतो. मोशन ऑफ अ बॉडी मी तुम्हाला सांगितलंच आहे, अशी कुठली वस्तू जिला मास असतं आणि जी जागा व्यापते तिला आपण बॉडी म्हणतो. मोशन ऑफ अ बॉडी, वस्तूची गती. आता बघा डेफिनेशन काय आहे. अ बॉडी इज सेड म्हणजे काय, वस्तूला म्हटलं जातं. टू बी म्हणजे काय, आहे. इन म्हणजे काय, मध्ये. मोशन म्हणजे काय, गतीमध्ये. वस्तू गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं. कधी, इफ म्हणजे काय, जर. इट चेंजेस, जर ती बदलत असेल, काय, इट्स पोझिशन म्हणजे काय, स्थान. विथ रिस्पेक्टिव्ह याचा अर्थ काय, च्या संदर्भात. विथ रिस्पेक्टिव्ह म्हणजे काय, च्या संदर्भात किंवा च्या सापेक्ष किंवा शी तुलना करता. कोणाशी तुलना करता, सराउंडिंग म्हणजे काय, सभोवतालचा परिसर. सराउंडिंग. अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन, एखादी वस्तू गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं. कधी, इफ इट चेंजेस, जर ती बदलत असेल, काय, इट्स पोझिशन, तिचं स्थान. कोणाच्या संदर्भात, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. ओके, जर एखादी वस्तू सभोवतालच्या सापेक्ष आपली स्थिती बदलत असेल तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. मी तुम्हाला उदाहरण देतो बघा. फॉर एक्झाम्पल, हे बघा. आता इथे सपोज सराउंडिंग बघा काय आहे, आपला हाऊस आणि ट्री हे काय आहे, सराउंडिंग आहे. आणि सराउंडिंग कसं आहे, रेस्टला. आणि ह्या सराउंडिंगशी तुलना करता, ह्या सराउंडिंगच्या सापेक्ष, विथ रिस्पेक्टिव्ह सराउंडिंग, हे हाऊस आणि ट्री काय झाले, सराउंडिंग, ते सगळे रेस्टला आहे. आणि त्यांच्याशी तुलना करता ही कार काय करते, तिची पोझिशन चेंज करते. ती आधी ए या पोझिशनला होती, नंतर बी या पोझिशनला गेली, नंतर सी या पोझिशनला गेली, नंतर डी या पोझिशनला गेली. म्हणजे तिने त्याची पोझिशन काय केली, चेंज केली. कोणाशी तुलना करता, हाऊस आणि ट्री, याला काय म्हणायचं, सराउंडिंग. या सराउंडिंगशी तुलना करता एखादी वस्तू जर तिचं स्थान बदलत असेल तर ती वस्तू कशामध्ये आहे, गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं, मोशनमध्ये आहे असं म्हटलं जातं. काय बोललो कळलं का. इथं हाऊस आणि ट्री काय आहे, सराउंडिंग काय आहे, रेस्टला. हे स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, सगळे स्थिर वस्तू आहे. या स्थिर वस्तूंशी तुलना करता कार तिची पोझिशन काय करते, चेंज करते. ती ए पोझिशनपासून डी या पोझिशनला गेली, म्हणजे तिने तिची पोझिशन चेंज केली. तर कार कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे असं म्हटलं जातं. ही डेफिनेशन आहे 9ची. अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन. वस्तू गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं. इफ, जर. इट चेंजेस इट्स पोझिशन, जर ती तिचं स्थान बदलत असेल. विथ रिस्पेक्टिव्ह, च्या संदर्भात. कोणाच्या संदर्भात, टू सराउंडिंग.
जर एखादी वस्तू सभोवतालच्या सापेक्ष आपली स्थिती बदलत असेल तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला मोशन ऑफ बॉडी समजले असेल. आता आपण पुढे जाऊया. आता मी तुम्हाला मोशन याच्याकरता समजावलं कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे ते म्हणजे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे. ग्रॅव्हिटेशन समजून घेण्यासाठी ग्रॅव्हिटेशनमध्ये तुम्हाला ॲक्सेलरेशन शब्द आला आहे, स्पीड हा शब्द आला आहे, वेलॉसिटी हा शब्द आलेला आहे, फोर्स हा शब्द आलेला आहे, मास हा शब्द आला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं आणि मग नंतर ग्रॅव्हिटेशन हा धडा समजणं आवश्यक आहे. आता पहिल्यांदा आपण डिस्टन्स समजून घेऊया. डिस्टन्सला मराठीमध्ये काय म्हणतात? अंतर म्हणतात. बघा, आता सपोज हा आपला रोड आहे. हा काय आपला रोडला म्हणायचं ॲक्च्युअल पाथ. रोडला काय म्हणायचं? ॲक्च्युअल पाथ. रोडला काय म्हणायचं? ॲक्च्युअल पाथ. हा प्रत्यक्ष मार्ग आहे. समजा नाशिक टू पुणे हा काय झाला? ॲक्च्युअल पाथ झाला. आणि कार इथे होती, कार नाशिकला होती, राईट ना? कार नाशिकला होती. आता कार नाशिकहून निघाली आहे आणि ती संगमनेरला पोचली आहे सपोज, किंवा ए या पॉईंटला होती आणि ती बी या पॉईंटला पोचली आहे. हा काय झाला? पूर्ण ॲक्च्युअल पाथ झाला. आणि कार ए या ठिकाणी होती आणि ती बी या ठिकाणी गेली. समजा ए बी एवढी तिने लेंथ कवर केली. ए बी एवढी किती लेंथ कवर केली? ए बी एवढी लेंथ कवर, समजा हे झालं ती 10 किंवा 100 मीटर गेली. किती मीटर गेली? 100 मीटर एकडून बीकडे. तर 100 मीटर एवढी लेंथ त्या बॉडीने काय केली? कवर केली. आणि ह्या लांबीलाच काय म्हणतात? डिस्टन्स म्हणतात. या लांबीलाच काय म्हणतात? डिस्टन्स म्हणतात. काय बोललो कळालं का? बघा, डेफिनेशन काय? द लेंथ म्हणजे काय? लांबी. इथं किती लांबी कवर केली? कार कोणत्या पॉईंटला होती? ए या पॉईंटला. ती कुठे गेली? बी या पॉईंटला. तिने किती लांबी कवर केली? 100 मीटर. कोणाची? द लेंथ म्हणजे काय? लांबी. कोणाची लांबी? ऑफ ॲक्च्युअल पाथ, प्रत्यक्ष मार्गाची लांबी. कवर्ड म्हणजे कापलेली. कोणी? बाय बॉडी इन मोशन इज कॉल्ड डिस्टन्स. गतिमान अवस्थेतील वस्तूने कापलेल्या प्रत्यक्ष मार्गाच्या लांबीला अंतर म्हणतात. इथलं तुम्हाला हा ॲक्च्युअल पाथ आहे. हा रोड काय झाला? ॲक्च्युअल पाथ गाडी ए या ठिकाणी होती, ती कुठे गेली? बी या ठिकाणी. ए बी एवढी किती लेंथ कापली तिने? 100 मीटर. तर त्या 100 मीटरला काय म्हणायचं? डिस्टन्स म्हणायचं, राईट? द लेंथ म्हणजे काय? लांबी. ऑफ म्हणजे कायची? ॲक्च्युअल पाथ, प्रत्यक्ष मार्गाची लांबी. कवर्ड म्हणजे काय? कापलेली. कोणी? बाय बॉडी इन मोशन इज कॉल्ड डिस्टन्स. गतिमान अवस्थेतील वस्तूने कापलेल्या प्रत्यक्ष मार्गाच्या लांबीला काय म्हणतात? अंतर म्हणतात. म्हणजे आता मी तुम्हाला प्रश्न विचारेल, वस्तूने किती लांबी कापली? उत्तर काय येईल? 100 मीटर. 100 मीटर. आणि 100 मीटरलाच काय म्हणायचं? डिस्टन्स. कळलं? प्रत्यक्ष मार्गाची किती लांबी वस्तूने कापली आहे तिला म्हणायचं त्याचं डिस्टन्स. आता पुढे जाऊया आपण. डिस्टन्स विषय अजून आहे बघा. तर आता डेफिनेशन तर ती झाली. जर तुम्हाला उदाहरणं आली किंवा त्याचा फॉर्म्युला आला तर त्याचा सिम्बॉल, डिस्टन्सचा सिम्बॉल नेहमी काय असतो? डी असतो. डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो? सेंटीमीटरमध्ये मोजतो किंवा मीटरमध्ये मोजतो किंवा जास्त अंतर असेल तर किलोमीटरमध्ये पण मोजतो. ही त्याचे युनिट झाले. युनिट म्हणजे काय? एकक, ज्याच्यामध्ये आपण त्याला मोजू शकतो. सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर हे काय झाले? त्याचे युनिट. आणि स्केलर क्वांटिटी आहे. इट रिक्वायर ओनली मॅग्नेट्यूड. आता मी तुम्हाला सांगितलं ना, मी असं म्हणलो की राजेश 10 किलोमीटर गेला. राज किती किलोमीटर गेला? 10 किलोमीटर गेला. मी तुम्हाला विचारलं राज किती किलोमीटर गेला, तर तुम्ही उत्तर दिलं 10 किलोमीटर. म्हणजे आपल्याला फक्त इथं मॅग्नेट्यूड सांगावी लागते, डायरेक्शन सांगण्याची गरज येत नाही. राजने किती लांबी कव्हर केली? 10 किलोमीटर. तर यालाच म्हणायचं डिस्टन्स. म्हणून ही कोणती क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी. हिला फक्त मॅग्नेट्यूड लागतं, डायरेक्शन सांगण्याची गरज येत नाही. सो डेफिनेशन कळाली. द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय बॉडी इन मोशन इज कॉल्ड डिस्टन्स. गतिमान अवस्थेतील वस्तूने कापलेल्या प्रत्यक्ष लांबीला काय म्हणतात? अंतर म्हणतात. त्याचा सिम्बॉल डी आहे. ते कशामध्ये मोजतो आपण? सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये किंवा किलोमीटरमध्ये. आणि हे एक काय आहे? स्केलर क्वांटिटी. ओके, बरं. आता आपण पुढे जाऊया. डिस्टन्स झालं. आता बघा डिस्प्लेसमेंट. दोघे मी तुम्हाला आता जेव्हा तुम्हाला डिस्प्लेसमेंट मी सांगेल त्यावेळेस तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक कळेल. डिस्प्लेसमेंटला मराठीमध्ये काय म्हणतात? विस्थापन किंवा स्थानांतर पण म्हणतात, विस्थापन. आता बघा मी तुम्हाला आधी उदाहरण सांगतो. मी इथं उदाहरण लिहिलं आहे. सपोज एक व्यक्ती आहे, तो या घरामध्ये होता. सकाळी तो निघाला आहे घरातून. घर सपोज ए या पॉईंटला होतं.
तो ए या ठिकाणाहून व्यक्ती कुठे गेला, बी या ठिकाणी, बी या ठिकाणाहून कुठे गेला, सी या ठिकाणी, आणि सी या ठिकाणाहून कुठे गेला, डी या ठिकाणी गेला. बरोबर. मग आता मला सांगा, हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट होता, हा काय होता त्याचा स्टार्टिंग पॉईंट, आणि हा काय झाला त्याचा फिनिशिंग पॉईंट. आता मला सांगा, हा स्टार्टिंग पॉईंट व्यक्ती ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी गेला, बी या ठिकाणाहून सी या ठिकाणी गेला, सी या ठिकाणाहून डी या ठिकाणी गेला, म्हणजे तो घरातून ऑफिसला गेला सपोज. आता मला सांगा, हे सपोज 2 किलोमीटर आहे, हे सपोज 4 किलोमीटर आहे, हे 3 किलोमीटर आहे. तर टोटल किती अंतर कवर केलं, 2 आणि 4 किती 6, आणि 6 आणि 3 किती 9. सो डिस्टन्स किती कवर केलं त्याने, 9 किलोमीटर. बरोबर. हे तर डिस्टन्स झालं टोटल. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हे बघा, हा स्टार्टिंग पॉईंट आहे, तो घरातून निघाला होता, हा स्टार्टिंग पॉईंट झाला, कुठे थांबला ऑफिसला, हा काय झाला त्याचा फिनिशिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट यांच्यामधलं हे जे शॉर्टकट डिस्टन्स असतं याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. काय बोललं कळालं, स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट यांच्यामधलं जे कमीत कमी अंतर असतं त्यालाच म्हणायचं डिस्प्लेसमेंट. हे डिस्टन्स झालं, हे काय झालं डिस्टन्स, आणि हे काय झालं डिस्प्लेसमेंट. स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट यांच्यामधलं हे कमीत कमी अंतर आहे त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. बघा, डेफिनेशन इज व्हेरी इझी. द मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी अंतर, हे जास्तीत जास्त किती होतं 9 किलोमीटर, आणि हे सपोज आहे 3 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती आहे 3 किलोमीटर, आणि डिस्टन्स किती आहे 9 किलोमीटर. द मिनिमम डिस्टन्स, हे मिनिमम डिस्टन्स बिटवीन म्हणजे मधील, कोणामधील, स्टार्टिंग पॉईंट, घर काय झालं स्टार्टिंग पॉईंट, आणि फिनिशिंग पॉईंट ऑफ अ बॉडी इन मोशन. बरोबर. इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यामधील सर्वात कमी अंतर म्हणजे काय, विस्थापन. तर हे टोटल झालं डिस्प्लेसमेंट, आणि हे काय झालं, सॉरी, हे टोटल झालं डिस्टन्स, आणि हे काय झालं डिस्प्लेसमेंट. आता इथे बघा, दोघांमधला फरक तर मी सांगणारच आहे. स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट यांच्यामधलं हे जे कमीत कमी अंतर याला डिस्प्लेसमेंट म्हणायचं, आणि हे जे जास्तीत जास्त इकडनं गेलेलं अंतर आहे हे याला म्हणायचं डिस्टन्स. आता दोघांमधला फरक तुम्हाला मी नेक्स्ट याच्यावरती सांगतो. बघा, दोघांमधला फरक. आता आधी डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल काय आहे बघा. डिस्प्लेसमेंट आपण बघितलं, एक व्यक्ती ए या ठिकाणी होता, तो नंतर बी या ठिकाणी गेला, नंतर सी या ठिकाणी गेला, आणि नंतर डी या ठिकाणी गेला. ओके. सो हे काय झालं डिस्टन्स, हे काय झालं डिस्टन्स, आणि ह्या स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंटमध्ये हे शॉर्टकट काय झालं डिस्प्लेसमेंट. तर मी तुम्हाला डेफिनेशन काय सांगितली, द मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी अंतर बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट ऑफ अ बॉडी इन मोशन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यामधले कमीत कमी अंतर आहे त्याला काय म्हणतात डिस्प्लेसमेंट. आता त्याचा सिम्बॉल एस आहे, जसं डिस्टन्सचा सिम्बॉल काय होता डी, याचा सिम्बॉल काय आहे एस आहे. आणि हे कशामध्ये मोजतात, युनिट म्हणजे कशामध्ये मोजतात, आपण सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो, मीटरमध्ये मोजू शकतो, किंबहुना किलोमीटरमध्ये पण मोजू शकतो. ही वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे तिला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघेही असतात. आता तुम्हाला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन कळेल जेव्हा आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक बघूया. बघा, आता दोघांमधला डिफरंट बघा, खूप महत्त्वाचं आहे, अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे, आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा याचा उपयोग करत असतो. आणि तुम्हाला पुढच्या इयरला म्हणजे 11th-12thला जाल तर या सगळ्या कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे 10वीला व्यवस्थित समजून घ्या. ज्याचं 10वीचं सायन्स क्लिअर आहे त्याला 11th-12thला पण काही तोटा येणार नाही, म्हणजे त्याला जड जाणार नाही. त्याच्यामुळे आत्ता व्यवस्थित समजून घ्या. आता दोघांमधला फरक बघायचा आहे, डिस्टन्समधला आणि डिस्प्लेसमेंटमधला. याचा सिम्बॉल काय आहे डी, आणि याचा सिम्बॉल काय आहे एस. मी तुम्हाला सांगितलं ना, एक व्यक्ती ए या ठिकाणी होता, ए या ठिकाणाहून तो बी या ठिकाणी गेला, बी या ठिकाणाहून सी या ठिकाणी गेला, सी या ठिकाणाहून तो डी या ठिकाणी गेला. बरोबर. सी या ठिकाणाहून कुठे गेला, डी या ठिकाणी. तर हे एवढं काय झालं डिस्टन्स, आणि हा स्टार्टिंग पॉईंट आणि हा काय फिनिशिंग पॉईंट यांच्यामधलं हे जे शॉर्टकट झालं याला काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट. याला काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स आपण काय म्हणतो बघा, डिस्टन्स आपण काय म्हणतो, बॉईज वॉकड 5 किलोमीटर, मुलगा 10 किलोमीटर गेला, तर हे झालं डिस्टन्स. आणि मुलगा बॉईज वॉकड 5 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ, इथे फक्त मॅग्नेट्यूड सांगितली. मुलगा किती किलोमीटर गेला 5 किलोमीटर, इथं फक्त मॅग्नेट्यूड सांगितली. आणि बॉईज वॉकड 5 किलोमीटर, मुलगा 5 किलोमीटर गेला, परत कुठं गेला नॉर्थला. म्हणजे इथं फक्त डिस्टन्स मॅग्नेट्यूड असते, डिस्टन्सला काय असते मॅग्नेट्यूड असते, आणि डिस्प्लेसमेंटला काय असते मॅग्नेट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते. बघा, अजून मी तुम्हाला सांगतो, सपोज मी म्हणतो गाडी 5 किलोमीटर गेली तर डिस्टन्स झालं, गाडी 5 किलोमीटर उत्तरेला गेली डिस्प्लेसमेंट झालं. मी एरोप्लेन 90 किलोमीटर गेले, 90 किलोमीटर गेले,
हे काय झालं डिस्टन्स, आणि एरोप्लेन 90 किलोमीटर दिल्लीला गेले, डायरेक्शन पण सांगितलं, हे काय झालं डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्टन्समध्ये फक्त मॅग्निट्यूड सांगावी लागते आणि इथं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघंही सांगावे लागतात. ही आहे स्केलर क्वांटिटी, ही काय आहे स्केलर क्वांटिटी, आणि कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. बरोबर, हिला फक्त मॅग्निट्यूड असते आणि हिला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते. मी म्हणतो ना राजेश 5 किलोमीटर गेला, तर 5 किलोमीटर हे काय झालं डिस्टन्स, आणि राजेश 5 किलोमीटर नॉर्थला गेला, तर हे काय झालं डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्टन्सला तुम्ही डायरेक्शन जोडल्यावर काय बनतं डिस्प्लेसमेंट बनतं. म्हणजे डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आणि ही वेक्टर क्वांटिटी. आय होप मी जे बोलतो ते तुम्हाला समजत असेल. ओके, आता आपण पुढे जाऊया. बरं, नेक्स्ट आहे युनिट. बघा युनिट म्हणजे काय, युनिट ऑफ टाईम वेळेचे युनिट म्हणजे काय एकक, ऑफ म्हणजे काय टाईम, वेळेचे एकक. वेळ कशामध्ये मोजतो सेकंडमध्ये, किंवा वेळ कशामध्ये मोजतो मिनिटमध्ये किंवा हवरमध्ये. टाईम कशामध्ये मोजतो, ज्याच्यामध्ये आपण टाईम मोजतो त्याला युनिट म्हणायचं. एक तर टाईम आपण सेकंडमध्ये मोजतो, त्याचा सिम्बॉल एस आहे, मिनिटमध्ये मोजतो एम आहे, आणि अवरमध्ये मोजतो काय एच आहे. हे युनिट ऑफ टाईम लक्षात ठेवा. बरं, आता आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघितलं, आपल्याला आता स्पीड आणि वेलॉसिटी बघायचं आहे. चला बघूया आपण स्पीडला मराठीमध्ये म्हणतात चाल. स्पीडला मराठीमध्ये म्हणतात काय म्हणतात चाल म्हणतात. आता आपण दोन डेफिनेशन दिलं आहे. ही तुमची 9th क्लासमधली डेफिनेशन आहे आणि ही थोडी हायर स्टँडर्डमध्ये 11th-12thमध्ये, कारण तिथं डेरिव्हेटिव्ह वगैरे शिकवलेलं असतं, तिथे ही डेफिनेशन समजावणं सोपं जातं. तुम्ही या दोघांपैकी एक कुठली लक्षात ठेवली तरी चालेल. ओके, मी दोन्ही समजावणार आहे तुम्हाला काय आहे, तुम्हाला जी सोपं जाईल ती बघा तुम्ही. स्पीडला मराठीमध्ये काय म्हणतात चाल म्हणतात. डेफिनेशन काय, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. डिस्टन्स म्हणजे काय अंतर, आणि डिस्टन्स आपण बघितलं ते ट्रॅव्हल्ड म्हणजे काय कापलेलं कवर केलेलं बाय बॉडी. वस्तूने ट्रॅव्हल केलेलं कापलेलं अंतर कधी इन युनिट टाईम एकक वेळेत इज कॉल्ड स्पीड. वस्तूने एकक वेळेत कापलेल्या अंतराला काय म्हणतात स्पीड म्हणतात. आधी ही डेफिनेशन समजावतो बघा. सपोज आपली ही कार आहे, एक्झाम्पल घेतलं, एक मिनटं हां, एक्झाम्पल काय आहे मी घेतलं, अ कार कवर, कारने कवर केले काय 10 मीटर इन 2 सेकंड. 10 मीटर डिस्टन्स म्हणू आपण, 10 मीटर डिस्टन्स इन 2 सेकंड. देन हिज स्पीड इज, तर त्याचा स्पीड आपल्याला बघायचं. कारने किती अंतर कवर केलं 10 मीटर. ही कार होती, इथपासून इथपर्यंत किती अंतर कवर केलं तिने, ए पासून बी पर्यंत गेली. तिने अंतर किती कवर केलं, डिस्टन्स किती कवर केलं, डिस्टन्स कवर केलं आहे डी सिम्बॉल आहे, डिस्टन्स कवर केलं आहे डी, हा त्याचा काय झाला सिम्बॉल, सॉरी हां. डिस्टन्स किती कवर केलं आहे 10 मीटर. टाईम किती लागला आहे 2 सेकंदात. तर तिचा स्पीड म्हणजे काय, आता वरती स्पीडचा फॉर्म्युलाचे डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती कवर केलं 10 मीटर, किती वेळ लागला 2, 2 पंचे 10, 2 5 आर 10, सो 5 हा काय झाला स्पीड. आता स्पीडची डेफिनेशन काय, कारने किती अंतर कवर केलं 10 मीटर, किती वेळ लागला 2 सेकंद. तिचा स्पीड काय होता 10ला कशाने भागायचं 2 आणि 2 पंचे 10, 5 हा काय झाला स्पीड. म्हणजे त्याची डेफिनेशन बघा. आता इथे टाईम काय घेतला आपण सेकंदामध्ये, युनिट टाईमचं युनिट कशामध्ये घेतलं सेकंद. इथे म्हणजे काय 5 मीटर गेली, 5 मीटर गेले एका सेकंदात. याचा अर्थ काय, गाडीनं किती अंतर कवर केलं, तर गाडी 5 मीटर गेली एका सेकंदात. म्हणजे एका सेकंदामध्ये कवर केलेलं अंतर म्हणजे काय स्पीड. एका सेकंदात किती अंतर कवर केलं त्यालाच आपण म्हणतो स्पीड. मग डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, किती अंतर ट्रॅव्हल केलं 5 मीटर. कोणी बाय बॉडी वस्तूने, कधी इन युनिट टाईम एकक वेळेत, म्हणजे किती एका सेकंदात. एका सेकंदात किती अंतर कवर केलं 5 मीटर. युनिट टाईम एकक वेळेमध्ये किती अंतर कवर केलं त्याला काय म्हणतात स्पीड म्हणतात. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी, वस्तूने कवर केलेलं अंतर इन युनिट टाईम एकक वेळेत इज कॉल्ड स्पीड, त्यालाच काय म्हणतात स्पीड म्हणतात. मग इथं एका सेकंदामध्ये 5 मीटर गेली, मग 5ला काय म्हणतात स्पीड म्हणतात, मीटर पर सेकंड. मी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला नंतर सांगेल. किंवा दुसरा बघा, दुसरी डेफिनेशन काय, रेट म्हणजे काय दर, ऑफ म्हणजे काय चा, चेंज म्हणजे काय बदलाचा, काय बदलाचा डिस्टन्स बदलाचा दर, विथ रिस्पेक्ट टू च्या संदर्भात, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे काय च्या संदर्भात.
टाईम इज कॉल्ड स्पीड. वेळेच्या संदर्भात अंतर बदलाच्या दराला काय म्हणतात? स्पीड म्हणतात. आता बघा इथे किती अंतर कव्हर केलं? 10. किती वेळ लागला? 2 सेकंद. त्याचा रेट काढायचा असेल तर 10ला रेट काढताना आपण नेहमी डिस्टन्सला कशाने भागतो? टाईमने. तर रेट किती आला? 5. म्हणजे एका सेकंदाला अंतर कापण्याचा रेट किती होता? 5. 5 या रेटने कार अंतर कव्हर करत होती, म्हणजे 5 मीटर जात होते एका सेकंदाला. सो मग रेट म्हणजे काय? दर. किती आला? 5. ऑफ चेंज म्हणजे काय? बदलाचा. डिस्टन्स बदलत होतं. कितीने डिस्टन्स बदलत होतं? 5 मीटर पर सेकंड. 5 मीटर पर सेकंद या रेटने डिस्टन्स बदलत होतं. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्टिव्ह टाईम इज कॉल्ड स्पीड. दुसरं एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. आता बघा इथं टाईमचं युनिट घेतलं आहे मिनिट. टाईम कशामध्ये मोजला आहे? मिनिटमध्ये मोजलं आहे. मिनिट. बघा कार कापते 50 मीटर डिस्टन्स इन 5 मिनिट. देन तिचा स्पीड किती आहे? आता इथं डिस्टन्स किती कवर केलं? 50 मीटर. आणि टाईम किती लागला? 5 मिनिट लागला. सो स्पीड कसा काढायचा? डिस्टन्स अपॉन टाईम. गाडीने किती अंतर कवर केलं? 50 मीटर. किती वेळ लागला? 5 मिनिट. 5 एके 5. किती आलं? 10. 10 हा काय झाला त्याचा? गाडीने एका मिनिटामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 10 मीटर पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला किती अंतर केलं? 10ला काय म्हणायचं? स्पीड. मग डेफिनेशन काय झालं? डिस्टन्स ट्रॅव्हल. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 10 मीटर. कधी? कोणी? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडीने किती अंतर ट्रॅव्हल केलं? 10 मीटर. कधी? इन युनिट टाईम म्हणजे काय? इथं एका मिनिटात किती अंतर कव्हर केलं? 10 मीटर. मग 10ला काय म्हणायचं? स्पीड. द डिस्टन्स ट्रॅव्हल अंतर कापलेलं बाय बॉडी कधी? इन युनिट टाईम एकक वेळेत इज कॉल्ड स्पीड. किंवा दुसरं डेफिनेशन रेट म्हणजे काय? दर. ऑफ म्हणजे कायचा? चेंज म्हणजे काय? बदलाचा. डिस्टन्स बदलाचा दर विथ रिस्पेक्टिव्ह टाईम वेळेच्या संदर्भात विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड स्पीड. आता रेट काढायचा आहे. कारने किती अंतर कव्हर केलं? 50 मीटर. वेळ किती लागला? 5 मीटर. तर रेट काढायचा असेल तर टोटल डिस्टन्सला कशाने भागायचं? टाईमने. 5 एके 5. 10 आलं. म्हणजे गाडी कितीच्या रेटने अंतर कव्हर करत होती? 10 मीटर जात होती एका मिनिटाला. म्हणजे एका मिनिटाला अंतर कापण्याचा रेट किती होता? 10 मीटर एका मिनिटाला. 10 मीटर एका मिनिटाला. सो रेट म्हणजे काय? दर. किती आला? 10 मीटर. ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स बदलाचं. डिस्टन्स कितीने बदलत होतं? 10 मीटरने बदलत होतं एका मिनिटाला. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड स्पीड. हे एक झालं इथं. किंवा अजून एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला स्पीडचं. हे बघा कार कवर्ड 200 किलोमीटर डिस्टन्स इन 2 hours. देन त्याचं स्पीड. आता डिस्टन्स किती कवर केलं? 200 किलोमीटर. आणि युनिट टाईम कशामध्ये मोजला? इथं 2 hours मोजला आहे. तर बघा 200ला कशाने डिवाईड करायचं? 2ने किती येईल? बे एक बे 100 आलं. म्हणजे इथे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 100 किलोमीटर. कधी? पर हवर. म्हणजे टाईम कशामध्ये? टाईमचं युनिट काय आहे? एका तासामध्ये किती अंतर कव्हर केलं? 100 किलोमीटर. तर याला म्हणायचं स्पीड. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल इथे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 100 किलोमीटर. कोणी? बाय बॉडीने. इन युनिट टाईम म्हणजे काय? टाईम कशामध्ये मोजला आहे? एका तासामध्ये किती अंतर कव्हर केलं? एका तासामध्ये कव्हर केलेल्या अंतरालाच काय म्हणतात? डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी इन युनिट टाईम इज कॉल्ड स्पीड. किंवा काय? द रेट ऑफ चेंज. इथं रेट किती आला? 100चा रेट आला. 100 किलोमीटर जात होते एका तासाला. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स बदलाचा दर विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या संदर्भात? टाईम इज कॉल्ड स्पीड. ओके. आय होप तुम्हाला स्पीड समजलं असेल. बघा आता स्पीडची डेफिनेशन तर झाली. स्पीडचा सिम्बॉल आपण स्पीडच लिहितो असं. यस घ्यायचा नाही कारण यस डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे. मोजायचं असेल तर आता बघा तुम्हाला माहिती आहे स्पीड म्हणजे काय? स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाईम. याचं युनिट काय येईल? डिस्टन्स कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. आणि टाईम कशामध्ये मोजतात? सेकंदमध्ये. मग मीटर पर सेकंद किंवा सेंटीमीटर पर सेकंद हे काय झालं त्याचं युनिट. म्हणजे कशामध्ये मोजतात स्पीड? मीटर पर सेकंद किंवा सेंटीमीटर पर सेकंद किंवा किलोमीटर पर हवर पण घेतात मोठ्या अंतरासाठी. ओके बरोबर. आणि त्याचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाईम. आपण बघितलं स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाईम. आणि ही काय? स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी कशी आहे बघा. मी एवढंच म्हणतो कार इज मूव्हिंग एट 60 किलोमीटर पर हवर. इथं मी सांगतो कार कितीच्या स्पीडने पळत आहे? 60 किलोमीटर पर हवर. मी 90 किलोमीटरच्या स्पीडने 90 किलोमीटर पर हवरच्या स्पीडने गेलो. म्हणजे मला इथं फक्त मॅग्निट्यूड सांगायचे असते. 90 किलोमीटर पर हवरने मी गेलो. एरोप्लेन
200 किलोमीटर पर हवरने पळते, तर 200 किलोमीटर पर हवर काय झालं त्याची मॅग्नेट्यूड. म्हणजे आपल्याला इथं फक्त मॅग्नेट्यूड सांगावी लागते, सॉरी काय सांगावी लागते, मॅग्नेट्यूड. ओके, सो स्पीड इज काय आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. आता आपण वेलॉसिटी बघूया. वेलॉसिटी बघितली, मग आपण स्पीड आणि वेलॉसिटीमधला फरक बघूया. ओके, बघा आता आपण व्हेलॉसिटी बघूया. व्हेलॉसिटीला मराठीमध्ये काय म्हणतात, वेग, आणि स्पीडला काय म्हणतात, चाल. आपण नेहमी व्हेलॉसिटी आणि स्पीडमध्ये गोंधळ उडत असतो आपल्याला. आपण कधी कधी स्पीडलाच आपण वेग म्हणतो, पण तसं नाही. स्पीड म्हणजे चाल आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, वेग. आता दोघांमध्ये फरक एवढाच आहे. आधी डेफिनेशन वाचून घेऊया आणि मग दोघांमधला मी फरक सांगतो. जसं डिस्टन्स, मी 10 किलोमीटर गेलं हे डिस्टन्स, आणि 10 किलोमीटर उत्तरायला गेलं हे डिस्प्लेसमेंट. तसं आता स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये काय फरक आहे ते बघूया. डेफिनेशन तीच आहे. 2 डेफिनेशन लिहिले आहे, तुम्हाला जी आवडेल ती लक्षात ठेवा. अर्थात 10वीला ह्या डेफिनेशन विचारल्या जाणार नाही, पण आपल्या ग्रॅव्हिटेशनमध्ये स्पीड, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मास ह्या सगळ्या कन्सेप्ट आलेल्या आहे, म्हणून मी तुम्हाला सगळं बेसिक सांगून देतो अगोदरच, राईट. बघा इकडे आता एक मिनिट. बरं, बघा डेफिनेशन काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी, वस्तूने कवर केलेले अंतर किंवा कापलेले अंतर, कधी इन युनिट टाईम, एकक वेळेत, इन वन डायरेक्शन, एकाच दिशेला, इज कॉल्ड व्हेलॉसिटी. बघा आता मी तुम्हाला दोन्ही डेफिनेशन समजावतो. व्हेलॉसिटी आणि स्पीडच्या डेफिनेशन सेम आहे, फक्त इथं वन डायरेक्शन हा शब्द ॲड झाला. किंवा व्हेलॉसिटीची दुसरी डेफिनेशन काय, रेट. रेट म्हणजे काय, दर. ऑफ म्हणजे काय, चा. चेंज म्हणजे काय, बदलाचा. काय बदलाचा, डिस्प्लेसमेंट बदलाचा दर. विथ रिस्पेक्टिव्ह म्हणजे च्या संदर्भात, शी तुलना करता. कोणाशी तुलना करता, टाईम, इज कॉल्ड व्हेलॉसिटी. वेळेच्या संदर्भात अंतर बदलाच्या दराला काय म्हणतात, व्हेलॉसिटी म्हणतात. एक्झाम्पल, आता बघा आधी एक्झाम्पल मी तुम्हाला समजावतो. अ कार मूव्ज, कार पळते 10 meters साऊथ इन 2 seconds, देन इट्स स्पीड म्हणायला पाहिजे. इट्स व्हेलॉसिटीज, आता त्याची व्हेलॉसिटी. बरं, आता इथं डिस्प्लेसमेंट, कारने किती अंतर कवर केलं आहे बघा, स्पीड, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, बघा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. कार किती अंतर मूव्ह झाली, 10 मीटर. किती सेकंद लागले, 2 सेकंद. तर किती अंतर कवर केलं, 2 पंचे 10. म्हणजे कार किती गेली, 5 मीटर गेली एका सेकंदात, बरोबर. मग इथं काय, डिस्टन्स ट्रॅव्हल, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 5 मीटर. कोणी, बाय बॉडीने, वस्तूने. इन युनिट टाईम, युनिट म्हणजे काय, एका सेकंदात किती अंतर कवर केलं, 5 मीटर. युनिट म्हणजे काय, टाईमचं युनिट काय, टाईम कशामध्ये म्हटलं, एका सेकंदात किती अंतर ट्रॅव्हल केलं, 5 मीटर. तर याला काय म्हणायचं, व्हेलॉसिटी. इन युनिट टाईम, एकक वेळेमध्ये, इन वन डायरेक्शन. आता ही झाली मॅग्नेट्यूड, ही काय झाली मॅग्नेट्यूड. आणि कोणत्या डायरेक्शनला, इन वन डायरेक्शन. इथं डायरेक्शन कोणती दिली आहे, साऊथ. ही झाली मॅग्नेट्यूड, आणि ही काय झाली डायरेक्शन, ही काय झाली मॅग्नेट्यूड. बघा किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बॉडीने, 5 मीटर बाय बॉडी इन युनिट टाईम, म्हणजे एका सेकंदात किती अंतर ट्रॅव्हल केलं, 5 मीटर. इन वन डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शनला, साऊथ डायरेक्शनला, इज कॉल्ड व्हेलॉसिटी, बरोबर. मग इथे मी तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटीचा पुढे डिफरन्स सांगणार आहे, त्यावेळेस कळेल. किंवा रेट म्हणजे काय, दर. ऑफ म्हणजे कायचा, चेंज म्हणजे काय, बदलाचा. डिस्प्लेसमेंट बदलाचा दर. इथं डिस्प्लेसमेंट किती होतं, 10, आणि टाईम किती लागला, 2 सेकंद. 10 मीटर गेली 2 सेकंदात. तर दर काढायचा असेल, रेट काढायचा असेल, तर डिस्प्लेसमेंटला कशाने भागायचं, टाईमने. किती आला, 5. म्हणजे गाडी एका सेकंदामध्ये अंतर कापण्याचा रेट किती होता, 5 मीटर जात होते एका सेकंदाला. म्हणून रेट किती आला, 5. ऑफ म्हणजे काय, चेंज, बदलाचं. काय बदलाचा, डिस्प्लेसमेंट बदलत होतं, 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, असं डिस्प्लेसमेंट बदलत होतं. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. ह्या सगळ्या टाईम डिपेंडंट क्वांटिटी, टाईमशीच आपण त्यांची तुलना करत असतो, बरोबर. म्हणून आता इथं काय म्हटलं, मग आता इथं तुम्हाला विचारलं व्हॉट इज अ व्हेलॉसिटी ऑफ कार, असं विचारलं तर तुम्ही काय म्हणाल, 5 मीटर पर सेकंड साऊथ. म्हणजे व्हेलॉसिटीला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघंही असते. बरं, अजून उदाहरण बघूया. तेच सपोज कार कवर डिस्प्लेसमेंट, कार कवर 50 मीटर डिस्प्लेसमेंट साऊथ इन 5 मिनिट. आता इथं युनिट, टाईमचं युनिट काय घेतलं आहे, मिनिट. देन व्हॉट इज व्हेलॉसिटी, देन व्हेलॉसिटी किती आहे बघा. आता डिस्प्लेसमेंट आपण यसने दाखवतो. डिस्प्लेसमेंट किती गेले, 50 मीटर गेली कार. सॉरी एक मिनिट, माझं काय सर्वप्रथमच मी याच्यावर लिहितो आहे, त्याच्यामुळे अक्षर काही खास येत नाही आहे. एक मिनिट.
डिस्प्लेसमेंट किती गेली आहे कार किती गेली आहे, यस म्हणजे डिस्प्लेसमेंट 50 मीटर गेली. किती गेली, 50 मीटर. आणि टाईम किती लागला आहे, 5 मिनिट. टाईम किती लागला आहे, 5 मिनिट. तर आपल्याला त्याची वेलॉसिटी करायची. वेलॉसिटी काढायची असेल तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. किती गेली, 50 मीटर. आणि किती मिनिटं लागले, 5 मिनिट लागले. 5 एके 5, 5 0 0. म्हणजे काय, वेलॉसिटी काय, 10 मीटर पर मिनिट. मग आता किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 10 मीटर. कोणी बाय बॉडीने इन युनिट टाईम. युनिट काय घेतलं आहे, टाईम कशामध्ये मोजला आहे, मिनिट. एका मिनिटामध्ये किती अंतर ट्रॅव्हल केलं, 10 मिनिट. आणि याला म्हणजे वेलॉसिटी. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी इन युनिट टाईम इन वन डायरेक्शन. आता कोणती डायरेक्शन दिली, ही झाली मॅग्निट्यूड. आणि कोणत्या डायरेक्शनला, साऊथ. ही झाली त्याची डायरेक्शन. आता वेलॉसिटी मी इथं विचार, व्हॉट इज अ वेलॉसिटी. गाडीची वेलॉसिटी काय आहे, 10 मीटर पर मिनिट साऊथ. बरोबर. मग रेट, आता गाडीचा कितीचा रेट होता, कितीच्या रेटने गाडी अंतर कव्हर करत होती, 10चा रेट होता. 10 मीटर जात होते एका मिनिटाला. म्हणून रेट दर ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट कितीने बदलत होतं, 10 मीटर पर मिनिट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट कोणाच्या संदर्भात, विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड वेलॉसिटी. ओके. किंवा अजून एक उदाहरण घेऊया. कार कव्हर 200 किलोमीटर डिस्टन्स साऊथ इन 2 hours, देन इट्स वेलॉसिटी. आता इथं डिस्प्लेसमेंट, यस एक मिनिट, डिस्प्लेसमेंट यस किती झाला, 200 किलोमीटर. त्याच्याकरता टाईम किती लागला आहे, 2 hours. तर आपल्याला त्याची वेलॉसिटी काढायची. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट किती गेले, 200 किलोमीटर. 2 तास लागले. तो बे 0 0. किती, 100 किलोमीटर गेली एका तासात. सो बघा इथं युनिट ऑफ टाईम काय घेतला, हा युनिट टाईम कशामध्ये मोजला, हवरमध्ये. म्हणजे एका तासामध्ये किती अंतर ट्रॅव्हल केलं, 100 किलोमीटर. याला म्हणायचं वेलॉसिटी. डिस्टन्स ट्रॅव्हल, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 100 किलोमीटर. कोणी बाय बॉडी इन युनिट टाईम, म्हणजे एका तासात किती, इन युनिट टाईम इन वन डायरेक्शन. डायरेक्शन कुठे आता, साऊथ. डायरेक्शन काय, साऊथ. मग ही झाली मॅग्निट्यूड आणि ही झाली डायरेक्शन. मग किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 100 किलोमीटर. कोणी बाय बॉडीने इन युनिट टाईम, एकक वेळ म्हणजे एक तासात किती अंतर ट्रॅव्हल केलं, 100 किलोमीटर. आणि कोणत्या दिशेला, साऊथ. तर याला म्हणतात वेलॉसिटी. मग इथं विचारलं, व्हॉट इज अ वेलॉसिटी ऑफ अ कार. सो 200 किलोमीटर पर हवर साऊथ, इट इज अ वेलॉसिटी. आता बघा वेलॉसिटीचं डिटेल ही माहिती आहे. डेफिनेशन तर बघितली. वेलॉसिटीचा सिम्बॉल काय आहे, व्ही. आणि फॉर्म्युला काय असतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम वेलॉसिटीचा. आणि डिस्प्लेसमेंट, आता युनिट काय येईल, वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतात, मीटरमध्ये. टाईम कशामध्ये मोजतात, सेकंद. सो मीटर पर सेकंद, सेंटीमीटर पर सेकंद किंवा किलोमीटर पर हवर. डिस्टन्स कशामध्ये मोजतात, किलोमीटर. टाईम कशामध्ये मोजतात, हवर. किलोमीटर पर हवर हे पण त्याचं युनिट आहे. आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता का वेक्टर क्वांटिटी आहे, दोघांमधला फरक बघूया आपण. बघा आता आपण बघूया डिफरन्स बिटवीन स्पीड आणि वेलॉसिटी. म्हणजे तुम्हाला दोघंही कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा मग आता डिफरन्स, फरक कोणता मधला, स्पीडला मराठीमध्ये म्हणतात चाल. आणि वेलॉसिटीला मराठी म्हणतात वेग. बघा मी आता मला स्पीड सांगायचा, कार इज मुव्हिंग 10 मीटर पर सेकंड किंवा कार इज मुव्हिंग 10 मीटर पर मिनिट किंवा कार इज मुव्हिंग 10 किलोमीटर पर हवर. गाडी 10 मीटर पर सेकंडने पळते किंवा गाडी 10 मीटर पर मिनिटने पळते किंवा गाडी 10 किलोमीटर पर हवरने पळते. म्हणजे एवढंच होतं. इथं आपण फक्त मॅग्निट्यूड सांगतो. गाडीचा स्पीड किती आहे, 10 मीटर पर सेकंड, 10 मिनिट पर मीटर किंवा 10 किलोमीटर पर हवर. हा स्पीड झाला. प्रश्न असा आहे. आणि मी असं म्हटलं कार इज मुव्हिंग 10 मीटर पर सेकंड नॉर्थ किंवा 10 मिनिट पर मीटर नॉर्थ किंवा 10 किलोमीटर पर अवर नॉर्थ. म्हणजे इथे मी मॅग्निट्यूड पण सांगितले आणि डायरेक्शन पण सांगितले. मॅग्निट्यूड पण सांगितले, डायरेक्शन पण सांगितले. मॅग्निट्यूड पण सांगितले, डायरेक्शन पण सांगितले. मॅग्निट्यूड पण सांगितले, पण डायरेक्शन पण सांगितले. बरोबर. म्हणून स्पीड जर सांगायचं असेल, गाडी 10 मीटर पर सेकंडनं पळते स्पीड आणि गाडी 10 मीटर पर सेकंडने नॉर्थला पळते. काय झाली, वेलॉसिटी. म्हणजे इथं फक्त मॅग्निट्यूड सांगावी लागते आणि इथं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघंही सांगावे लागतात. किंवा कार इज मुव्हिंग 90 किलोमीटर पर हवर, स्पीड झाला. कार इज मुव्हिंग 90 किलोमीटर पर हवर नॉर्थ, हा काय झालं, वेलॉसिटी झालं. इथं फक्त मॅग्निट्यूड सांगावी लागते आणि इथं मॅग्निट्यूड 90 किलोमीटर काय झाली, मॅग्निट्यूड. आणि नॉर्थ काय झाली, डायरेक्शन. ही काय झाली, डायरेक्शन. ओके. सो वेलॉसिटी तुम्हाला कळलं असेल. मी बोलतो 100
100 किलोमीटर पर हवर. तर मी काय सांगितलं स्पीड आणि 100 किलोमीटर पर हवर नॉर्थ दिशा सांगितली. हे काय झालं वेलॉसिटी. म्हणजे ही स्केलर क्वांटिटी आहे आणि ही आहे वेक्टर क्वांटिटी. इथं आपल्याला फक्त मॅग्नेट्यूड सांगावी लागते. माझी गाडी 10 मीटर पर सेकंदनं पळते वेलॉसिटी. माझी गाडी 10 मीटर पर सेकंदने दिल्लीला जाते वेलॉसिटी. सॉरी, माझी कार 10 मीटर पर सेकंदनं पळते काय झाला स्पीड. आणि माझी कार 10 मीटर पर सेकंदने दिल्लीला जाते काय झाली वेलॉसिटी झाली. इथं मॅग्नेट्यूड आहे, इथं डायरेक्शन आहे. स्केलर क्वांटिटी आहे, ही वेक्टर क्वांटिटी आहे. आय होप तुम्हाला स्पीड आणि वेलॉसिटीमधला फरक कळालेला असेल. बघा आता नेक्स्ट कन्सेप्ट राहिले, दोनच राहिले आहे कारण मी ह्या वेगवेगळ्या पण शिकवल्या असतात. पण वेगवेगळ्या जर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये शिकवलं असतं ना तर तुमचं त्याचं ते लिंक अशी तुम्हाला लागली नसती. म्हणून मी इथे सगळं बेसिक एकाच गोष्टीमध्ये एकाच व्हिडिओमध्ये मी शिकवतो आहे. ओके, नेक्स्ट काय आहे ॲक्सेलरेशन. मराठीमध्ये त्याला त्वरण म्हणतात. आणि त्वरण म्हणजे काय, तुम्ही हा शब्द दररोज ऐकतात. गाडी ॲक्सेलरेट करतात ना, हां त्यालाच म्हणतात ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेट हा वर्ब आहे आणि त्याच्यापासून ॲक्सेलरेशन ही नाऊन बनवलेलं आहे. ॲक्सेलरेट, ॲक्सेलरेटेड, ॲक्सेलरेटेड म्हणजे वेग कमी जास्त होणे आणि त्याच्यापासून त्वरण हा शब्द बनला ॲक्सेलरेशन. बघा आता मी तुम्हाला सांगितलं ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर बघा मी तुम्हाला त्याची डेफिनेशन आधी सांगतो. रेट म्हणजे काय दर, ऑफ म्हणजे काय चा, चेंज म्हणजे काय बदलाचा. काय बदलाचा दर, व्हेलॉसिटी बदलाचा दर विथ रिस्पेक्ट टू च्या संदर्भात, कोणाच्या संदर्भात, टाईम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. वेळेच्या संदर्भात वेग बदलाच्या दराला काय म्हणतात त्वरण म्हणतात. आता बघा त्याचं उदाहरण घेऊया मग आपण डेफिनेशनकडे परत येऊया. एक उदाहरण घेतलं आहे, इफ व्हेलॉसिटी ऑफ कार, जर कारचा वेग चेंजेस बदलतो कुठून, फ्रॉम 30 मीटर पर सेकंद. ही कार पळत होती की तिच्या 30 मीटर पर सेकंदने पळत होती. तिचा वेग आपण ॲक्सेलरेटर दाबला आहे बरोबर आणि गाडीचा स्पीड वाढला आहे 40 मीटर पर सेकंद. 40चा किती झाला आपलं 30 मीटर पर सेकंदने पळत होती, तिचा स्पीड बदलला 40 मीटर पर सेकंद. त्यासाठी किती वेळ लागला 2 सेकंद. किती वेळ लागला 2 सेकंड. म्हणजे गाडी आधी 30 मीटर पर सेकंद या स्पीडने पळत होती किंवा वेलॉसिटीने पळत होती. 2 सेकंदात तो बदलला, किती झाला 40 मीटर पर सेकंद. म्हणजे इथं वेलॉसिटी बदलली. वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी किती होती 30 मीटर पर सेकंद. फायनल वेलॉसिटी किती झाली 40 मीटर पर सेकंद. आता आणि त्यासाठी किती टाईम लागला आहे 2 सेकंद. सो व्हॉट इज ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी बदलाचा दर. वेलॉसिटी कितीनं बदलली आहे, बदल काढायचा असेल तर काय 40मधून 30 काय करावं लागेल वजा 40 वजा 30. 40 वजा 30 डिवायडेड बाय किती 2. 40मधून किती गेले 30, किती उरले 10. वेलॉसिटी कितीनं बदलली 10 आणि रेट काढायचा असेल तर 2ने बघा किती आलं 5. म्हणजे इथं वेलॉसिटी कितीच्या रेटने बदलली 5 या रेटने बदलली. 5लाच काय म्हणतात ॲक्सेलरेशन. व्हेलॉसिटी बदलाचा रेट. व्हेलॉसिटी कितीने, आधी व्हेलॉसिटी किती होती, गाडी कितीच्या व्हेलॉसिटीने पळत होती, स्पीडचे कितीनंच पळत होती 30 मीटर पर सेकंद. नंतर ती किती झाली 40 मीटर पर सेकंद. किती वेळ लागला 2 मीटर. व्हेलॉसिटी कितीने बदलली 10ने आणि रेट काढायचा असेल तर कशाने डिवाईड करावं लागेल टाईमने. म्हणजे 2 5 जार 10. सो 5 ही काय आला रेट आला, व्हेलॉसिटी बदलाचा रेट आला 5. यालाच म्हणतात ॲक्सेलरेशन. सो रेट म्हणजे काय दर. इथं कितीचा दर आहे 5चा. काय बदलाचा ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी किती होती 30, किती झाली 40. व्हेलॉसिटीमध्ये कितीचा चेंज झाला 10चा आणि रेट काढायचा असेल तर टोटल टाईमने त्याला काय करावं लागणार आहे डिवाईड करावं लागणार आहे. सो 2 सेकंदमध्ये व्हेलॉसिटी बदलली. व्हेलॉसिटी 10ने बदलली, त्यासाठी किती वेळ लागला 2 सेकंद. सो व्हेलॉसिटी बदलाचा रेट किती आला 5. सो 5लाच काय म्हणतात ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी बदलाचा दर विथ रिस्पेक्टिव्हच्या संदर्भात, कोणाच्या संदर्भात वेळेच्या संदर्भात इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. त्याला ॲक्सेलरेशन म्हटलं जातं. वेळेच्या संदर्भात वेग बदलाच्या दराला ॲक्सेलरेशन म्हटलं जातं. बरं, ॲक्सेलरेशन हा आपल्या व्यावहारिक जीवनात वापरणारा शब्द आहे. समजा तुम्ही तुमची बाईक स्टार्ट केली, सुरुवातीची तिची व्हेलॉसिटी काय होती 0. सुरुवातीची व्हेलॉसिटी काय होती 0. नंतर व्हेलॉसिटी 0 मीटर पर सेकंड, नंतर 10 मीटर पर सेकंड, 15 मीटर पर सेकंड, नंतर 20 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी बदलत जाते आणि व्हेलॉसिटी बदलण्यासाठी काहीतरी वेळ लागतो बरोबर ना. म्हणजे व्हेलॉसिटी बदलते, व्हेलॉसिटी बदलाचा जो दर असतं त्याला काय म्हणतात ॲक्सेलरेशन. किंवा तुमची बाईक एकदम 90च्या स्पीडने पळते, 90पासून तुम्ही ॲक्सेलरेट कमी करतात. सो 90 मीटर पर सेकंड,
80 मीटर पर सेकंड, 70 मीटर पर सेकंड, 60 मीटर पर सेकंड, हा जो वेलॉसिटीमध्ये झालेला बदल असतो, बदलाचा दर असतो, त्याला काय म्हणतात आपण ॲक्सेलरेशन म्हणतात. मग ॲक्सेलरेशन तुम्हाला कळालं असेल की ॲक्सेलरेशन म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये त्वरण म्हणतात. वेलॉसिटी बदलाचा दर, वेलॉसिटी बदलाचा, त्याला काय म्हणतात, ॲक्सेलरेशन म्हणतात. किंवा दुसरं एक्झाम्पल बघा, तुम्ही तुमची बाईक स्टार्ट केली, बाईक तुमची रेस्टला होती, तुम्ही स्टार्ट केली आणि ॲक्सलरेटेड तुम्ही वाढवलं आहे, तर वेलॉसिटी वाढत जाईल, स्पीड वाढत जाईल. थोडक्यात मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी, त्याला स्पीड म्हणतात. वेलॉसिटी बदलते 0 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड, 40 मीटर पर सेकंड. आता बघा इथे ॲक्सेलरेशन निर्माण होईल. वेलॉसिटी किंवा स्पीड 0 मीटर पर सेकंडपासून किती झालं, 10 मीटर पर सेकंड. किती सेकंद लागले, 5. स्पीड किती होता, 0 मीटर पर सेकंड, किती झाला, 10 मीटर पर सेकंड. कितीचा बदल झाला, 10 मायनस 0. किती न बदलली स्पीड, किती न बदलला, 10ने. आता बदल त्याचा रेट काढायचा असेल, 0पासून 10 होण्यासाठी किती वेळ लागला, 5 सेकंड. ओके, सो 5 2 10, सो 2. सो वेलॉसिटी बदलाचा रेट किती होता, 2 होता. 2 ह्या रेटने वेलॉसिटी बदलत होती. इथं वेलॉसिटी किती होती, 10ची किती झाली, 40. तर वेलॉसिटी किती नाही बदलली, 40 मायनस 10. किती वेळ लागला, 6 सेकंड. सो 40तून किती गेले, 10, किती गेले, 30. 6 5 30, 5. इथं वेलॉसिटी बदलाचा दर किती होता, 5 होता. सो डेफिनेशन कळाली का तुम्हाला ॲक्सेलरेशनची, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. वेळेच्या संदर्भात वेग बदलाच्या दराला काय म्हणतात, त्वरण म्हणतात. ओके, आता बघा ॲक्सेलरेशनविषयी काय, त्याचं सिम्बॉल काय आहे, डिस्टन्सचं सिम्बॉल काय आहे, डी, डिस्प्लेसमेंटचं काय आहे, स्पीडचं काय नाव लिहितो आपण, आणि वेलॉसिटीचं काय, व्ही. आता ॲक्सेलरेशन सिम्बॉल काय आहे, ए. आणि ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे चेंज इन वेलॉसिटी, म्हणजे व्ही मायनस यू अपॉन टी. इथं ए काय आहे, ॲक्सेलरेशन, यू काय आहे, इनिशियल वेलॉसिटी. मी सांगितलं तुम्ही बाईक स्टार्ट केली तर सुरुवातीचं वेलॉसिटी काय असते, 0, त्याला व्ही म्हणायचं, यू म्हणायचं. यू काय असते, 0 मीटर पर सेकंड. नंतर स्टार्ट केली, समजा 10 मीटर पर सेकंड झाले, याला व्ही म्हणायचं, इनिशियल वेलॉसिटी. नंतरची जी बदलते तिला फायनल वेलॉसिटी म्हणायचं. सो ए काय आहे ॲक्सेलरेशन, यू काय आहे इनिशियल वेलॉसिटी, समजा 0 मीटर पर सेकंड. व्ही काय आहे फायनल वेलॉसिटी, 10 मीटर पर सेकंड. हे त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन वगैरे स्टडी करायचं आहे तर ते बघणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचे युनिट कसं आलं ते सांगतो. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, व्ही मायनस यू अपॉन टी, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टी. आणि तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटी काय असते, मीटर पर सेकंड. तर आपल्याला ॲक्सेलरेशनचं युनिट काढायचं आहे. ही झाली वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय, मीटर पर सेकंड. वरती मीटर लिहिला, आपण काय खाली सेकंड, आणि टाईमचं युनिट काय परत, सेकंड. सो ॲक्सेलरेशन काय येईल, मीटर, आणि सेकंड इंटू सेकंड काय झालं, सेकंड स्क्वेअर. सो मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, हे काय झालं त्याचं युनिट झालं. आणि ही पण काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर. आणि वेलॉसिटी जर सेंटीमीटरमध्ये घेतली तर काय येईल, ए इज इक्वल टू मीटरऐवजी काय घेतलं, सेंटीमीटर, आणि सेकंद तसंच राहणार, सेकंद सेकंद. तर दुसरं युनिट काय येईल, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सो हे ॲक्सेलरेशनचे काय झाले, युनिट झाले. नेक्स्ट आणि लास्ट बेसिक कन्सेप्ट आहे मास. मासला मराठीमध्ये म्हणतात वस्तुमान. मासला मराठीमध्ये काय म्हणतात, वस्तुमान म्हणतात. आता वस्तुमान म्हणजे काय, त्याच्या अगोदर तुम्हाला मॅटर कळायला पाहिजे. मॅटर म्हणजे काय, मॅटर, एक मिनिट बघा, मॅटर म्हणजे काय, व्हॉट इज अ मॅटर. मॅटरला मराठीमध्ये काय म्हणतात, द्रव्य. मॅटर इज एनिथिंग अराउंड अस, आपल्या आसपास आहे ते सगळं काय आहे मॅटर. म्हणजे आपण ज्याला हात लावतो ते सगळं काय मॅटर. मॅटरच्या 3 अवस्था आहेत, 3 स्टेट आहे, ॲक्च्युली 5 आहे, बट आपल्याला एक आहे सॉलिड, मॅटर म्हणजे काय, मॅटर इज एनिथिंग अराउंड अस, आपल्या आसपास जे आहे ते सगळं काय आहे मॅटर. मॅटरचे एकूण 5 स्टेट आहे, बट आपल्याला 10वीपर्यंत सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट यांचीच माहिती असणे आवश्यक आहे. आता सॉलिड स्टेट मॅटर काय आहे, स्टोन आहे, सॉईल आहे, टेबल आहे, फॅन आहे, जे आहे ते आपलं मोबाईल आहे, पेन आहे, टॅब आहे, हे सगळं काय झालं, सॉलिड स्टेट मॅटर.
लिक्विड स्टेट मॅटर काय आहे? वॉटर आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, ब्लड आहे, हे सगळं काय झालं? लिक्विड स्टेट मॅटर. गॅसियस स्टेट मॅटर म्हणजे काय? एअर आहे, ऑक्सिजन आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या? गॅसियस स्टेट मॅटर. मॅटर म्हणजे काय? आपल्या मॅटर इज एनिथिंग अराउंड अस. आपल्या आसपास जे काय आहे ते सगळं काय आहे? मॅटर आहे. बरोबर. आता आपल्याला मास बघायचं आहे. व्हॉट इज अ मास? मास इज व्हेरी इम्पॉर्टंट. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? वस्तुमान म्हणतात. डेफिनेशन आहे, क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी इज कॉल्ड मास. सपोज आपल्याला चेअर तयार करायची. चेअर ही काय झाली? बॉडी आहे. चेअर ही काय झाली? बॉडी. चेअर तयार करण्यासाठी काय लागतं? प्लास्टिक. चेअर तयार करण्यासाठी काय लागतं? प्लास्टिक. प्लास्टिक हे काय झालं? मॅटर. सपोज हे जे प्लास्टिक आहे हे मी घेतलं 10 kg. किती घेतलं? 10 kg. याची क्वांटिटी किती घेतली? 10 kg. आणि ह्या 10 kg प्लास्टिकपासून मी एक चेअर बनली आणि मला आता विचारलं चेअरमध्ये किती प्लास्टिक भरलं गेलं? किती क्वांटिटी ऑफ प्लास्टिक भरलं गेलं? 10 kg. तर 10 kgला काय म्हणायचं? त्याचं मास. बरोबर. सो क्वांटिटी ऑफ मॅटर, किती क्वांटिटी भरली गेली चेअरमध्ये? क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे काय? असलेलं इन द बॉडी इज कॉल्ड मास. ह्या चेअरमध्ये किती क्वांटिटी ऑफ मॅटर म्हणजे प्लास्टिक भरलं गेलं? 10 kg. तर 10 kgला काय म्हणायचं? मास म्हणायचं. क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. ह्या चेअरमध्ये किती प्लास्टिक भरलं गेलं त्याला म्हणतात मास. बरं. दुसरं सपोज दुसरी म्हणजे दुसरं एक्झाम्पल मी घेतलं आहे. आपण काय तयार केलं आहे? एक मडचा काय बनवला आहे? बैल बनवला आहे. मडचा काय बनवला आहे? बैल बनवला आहे. बरोबर. आणि मी मड हे काय झालं? मॅटर झालं. मड हे काय झालं? मॅटर. सपोज हे घेतलं आहे मी 50 ग्रॅम एवढी क्वांटिटीचं मड घेतलं आणि त्याच्यापासून काय बनवलं आहे? मी बैल बनवला आहे. सो मला विचारलं बैलामध्ये किती मड भरला गेला आहे? बैलामध्ये किती चिखल भरला गेला आहे? बैलामध्ये किती चिखल भरला गेला? 50 ग्रॅम. तर 50 ग्रॅमला काय म्हणायचं? मॅटर. 50 ग्रॅमला काय म्हणायचं? 50 ग्रॅमला काय म्हणायचं? मास म्हणायचं. क्वांटिटी ऑफ मॅटर हे प्रेझेंट इन द बॉडी. आता बॉडी इथं काय घेतलं? बैलामध्ये किती मड भरला गेला? किती मड भरला गेला? 50 ग्रॅम. तर त्याला काय म्हणायचं? त्याचं मास म्हणायचं. क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी इज कॉल्ड मास. ओके. आता बघा त्याचा सिम्बॉल आहे एम. मास तर किलोग्रॅममध्ये मोजतात, ग्रॅममध्ये मोजतात आणि ही स्केलर क्वांटिटी. विचारलं बैलामध्ये किती मड भरला गेला? किती मॅटर? मड काय झालं? मॅटर झालं ना. 50 ग्रॅम मड एकत्र येऊन आपण काय बनवलं? बैल बनवलं. तर बैलामध्ये किती मड भरला गेला? चिखल भरला गेला? तर 50 ग्रॅम. म्हणजे फक्त त्याची आपण मॅग्नेट्यूड सांगतो, म्हणजे ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. ते सांगितलं नाही ते. इथं चेअर काय? बॉडी. चेअरमध्ये किती प्लास्टिक भरलं गेलं? किती प्लास्टिक भरलं? 10 ग्रॅम. तर 10 ग्रॅमला काय म्हणायचं? त्याचं मास म्हणायचं. किंवा एखादा वूडचा आपण टेबल बनवला आहे, लाकडाचा टेबल बनवला आहे, तर टेबलामध्ये किती लाकूड भरलं गेलं त्याला काय म्हणायचं? त्याचं मास म्हणायचं. राईट ना. सो कळलं तुम्हाला मास ह्या सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी. सो या सगळ्या बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. थोड्या फास्ट मी सांगितल्या. व्हिडिओ थोडा मोठा झालेला असेल पण तो एकाच वेळा सांगितल्यामुळं थोडं तुमचं लक्ष लागू शकतं. ते जर वेगवेगळे व्हिडिओ बनवले असते तर ते कळालं नसतं खास, म्हणून थोडा मोठा व्हिडिओ झाला आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही अनेक वेळा वारंवार ऐका. थोडंफार काहीतरी बोलताना वगैरे चूक वगैरे झाली असेल तर आय एम सॉरी. बाकी आपण चॅप्टर पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके. धन्यवाद.